असेही लोक या माईकवर बोलतात. आता तुम्हाला विचारतो मी, तुम्ही एवढे सगळे सेवक बसले आहे, तुम्ही मार्गामध्ये कशासाठी आले? एका शब्दात सांगा. मार्गात तुम्ही कशासाठी आले? सुखी समाजासाठी. परंतु याच माईकवर लोक बोलतात का माझ्यावर दुःख नव्हते, मी फक्त पैसे कमवण्यासाठी याच्यात आलो. एक लाईव्ह सेवक संमेलन होतं, ऐकून घ्यायचं. अशा आपल्यामध्ये कमतरता आहे. पैसा कमवण्याचा मार्ग नाही, आणि पैसा आणि सुख समाधानी मिळतो तो आपल्या कर्माने मिळतो. तसे कर्म करावं लागते, आणि कर्म केल्याच्या नंतर भगवंत किंवा बाबा कोणालाही दुखी ठेवत नाही, आणि जो दुखी असेल तर फक्त आपल्या कर्माने. मी नुकताच या पॅनलमध्ये निवडून आलो, आणि निवडून आल्याच्या नंतर मी शब्दाचं पालन करू शकलो नाही. माझ्या हाताने सुद्धा बोलण्यामध्ये बोलण्याचे नियम मी पाळू शकलो नाही. इथे प्रदीप दादा बोलताना बसले आहे. निवडून आल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की आज एका ठिकाणी वास्तू आहे, आपल्याला तिथे आमंत्रण आहे, तिथे जायचं, आणि उद्या आपला सत्कार आहे, तिथे सत्कार झाल्याच्या नंतर जेवण आणि पार्टी आहे. त्यांना मी सांगितलं की मी या पदावर आलेलो आहो, मला या पदावर आल्याच्या नंतर बाबाचे मला सत्याचे कार्य करायचे आहे. मी कोणाचं फुकटाचं खाणार नाही, आणि कोणाच्या फुकटाच्या खाण्याला मी दबेल राहणार नाही, कारण की या ठिकाणी मला सत्याचे कार्य करायचे आहे. मला आलट्या पार्टीची गरज नाही. मी त्यांना ते शब्द बोललो भवनामध्ये, आणि आमचे सत्कार चालू झाले निवडून आल्याच्या नंतर. आधी सत्कार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जेवण सुद्धा राहायचं, आणि मी बोललो होतो की मी अशा आलट्या पार्ट्यात जाणार नाही. परंतु आपण बोलतो तसं वागत नाही, आणि मी सत्कार झाल्याच्या नंतर 2 ठिकाणी मला ते पार्टीमधलं नॉनव्हेज खाण्यात आलं. सत्कार झाला आणि तिथे जेवण केलं, आणि मी इकडे शब्द वापरले होते की मी अशा याच्यात जाणार नाही, आणि असं मी फुकटाचं खाणार नाही. लगेच माझ्या हाताने ते चुकी झाली. मी त्या ठिकाणी जेवण केलं, आणि 2 दिवसामध्ये भवानी हॉस्पिटलला ऍडमिट झालो. आणि आपण काय म्हणतो की भगवंत जागृत आहे, आणि तो शब्दावर आहे. म्हणून आपण जे बोलतो ते आपण सांभाळूनच बोलायला पाहिजे. मी त्या गोष्टीची चुकी केली, मी बोलणं आणि करणं त्याच्यामध्ये माझ्यामध्ये हे मी ते पाळू शकलो नाही. हा तात्पुरता आता 6 ते 7 महिन्यात आमच्या पॅनलला निवडून झालेले आहे, आणि हा 4 ते 5 महिन्यातला अनुभव आहे. तर बाबाचे कार्य किती महान आहे. म्हणून शब्दाकडे लक्ष द्या. काही या मार्गामध्ये जेव्हा आम्ही आलो तर आम्ही काही मागितलं नव्हतं, ना पद मागितलं, ना मार्गदर्शक बनासाठी आलो, ना कोणतं संचालक बनासाठी आलो, आणि मिळालं असेल ते आमच्या कर्माने. आम्ही जर चांगले कार्य केले म्हणून ते आज आम्हाला पद मिळालं, आणि आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. हे आमचे कर्म आहे. कारण की आपण शब्दरूपी भगवान पाहिलेला आहे. आणि आजचे मार्गदर्शक, आता 2 मार्गदर्शकांतून ऐकायला मिळालं की मंडळाला सोडून त्यांच्यासोबत मंडळाने चर्चा केल्या, त्यांना बोलवलं, त्यांना एक चान्स दिला का तुम्ही जे गावोगावी जे भवन बांधता, आणि भवन बांधून तुम्ही त्या ठिकाणी शासनाचे निधी वापरता, सेवकाकडून पैसे गोळा करता, त्याच्यापेक्षा बाबांची चर्चा बैठक ही घरोघरी होती, ही भवनामध्ये किंवा कुठे होत नव्हती. बाबाच्या चर्चा बैठकीचा प्रसार हा घरोघरी होता. परंतु आजकाल नेत्या लोकांनी गावोगावी भवन बांधण्याचा निर्णय केला. जागोजागी जागा नसेल तर तुम्ही जागा द्या, मी तुम्हाला पैसे देतो. सेवकाने 1-1 रुपया जमा करून त्या ठिकाणी पैसा दिला. आता हा सेवकाचा पैसा, या सेवकाच्या पैशाने घेतलेली प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी कोणाच्या नावाने राहायला पाहिजे?
तुमच्या व्यक्तिगत नावाने राहिला पाहिजे की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या नावाने राहिला पाहिजे? आमच्यामध्ये किती स्वार्थ आहे. ठीक आहे, तुम्ही रजिस्ट्री आपल्या नावाने करा आणि सगळ्याची संमती घेऊन ती प्रॉपर्टी मंडळाला दान बक्षीस बनवून मंडळाला दान करा, एवढीच त्याला आयडिया दिली. त्या गोष्टीचा त्यांनी विरोध करून मंडळाला सोडून तो आता इतर संस्थेचे कार्य करून राहिला. अरे तुझ्या घरी फोटो कोणाची आहे? परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची फोटो आहे, माळ आहे, तत्वशब्द नियमाची फोटो आहे. जर तुला इतर संस्थेला जोडायचं असेल तर त्यांनी ती फोटो, माळ आणि तत्वसिद्ध नियमाची जे फोटो आहे ती मंडळात आणून जमा करून द्यायला पाहिजे. आणि नंतर तुम्ही मोकळे होऊन जा. आणि त्यांच्यासोबत जेवढे लोक असतील त्यांना जेवढे जिथं वाटते तिथं त्यांनी चालत जावं. कोणीही बाबांनी असं म्हटलं नाही की तुम्हाला जबरदस्ती करून या मार्गामध्ये बोलवलं. आज आम्ही आहोत. आमचे विचार जरी नसन पटले, उद्या आमच्या 5 वर्षाच्या नंतर अधिक कोणती दुसरे लोक येऊन बसतील, परंतु तुम्ही बेईमानी कोणासोबत करत आहे? मंडळासोबत. आम्ही आज आहो आणि उद्या नाही, याची दक्षता घ्या. आणि अशा सेवकांपासून, अशा मार्गदर्शकापासून ही तुम्हाला हुशार राहण्याची गरज आहे. कारण की हे स्वार्थी लोक. काय गलत बोललं मंडळाने? तुमच्या नावाने जे प्रॉपर्टी केली ती मंडळाला तुम्ही बक्षीसपत्र म्हणून दान करून द्या. ही व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही, कारण की त्या सेवकाच्या पैशाने घेतलेली जागा आहे. म्हणून समोर खूप काही आपल्याला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल, परंतु बाबांनी आपल्याला फक्त तत्वशब्द नियमाचं एका चाकोलीत राहायला सांगितलं आहे. तेवढंच तुम्ही करा. मी सुद्धा तत्वशब्द नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी